दिवसाची सुरुवात येशूबरोबर. लहानशी जेनी आज लवकर शाळेमध्ये गेली, कारण त्यांच्या शाळेमध्ये नाताळाचं एक नाटिका बसवणार होते आणि त्यासाठी सर्वांना बोलवण्यात आलं होतं. आणि त्या ठिकाणी कोणाकोणाला काय काय रोल मिळणार आहे हे ठरवणार होते. आणि मग एक दिवस असं झालं की शिक्षिकेने सर्वांना हॉलमध्ये बोलवल्यानंतर हळूहळू प्रत्येकाला पाठ दिला की कोण कुठला रोल करणार आहे. कोणाला मरियेचा रोल मिळाला, कोणाला यौसेफाचा रोल मिळाला, कोणाला मागी लोकांचा रोल मिळाला, कोणाला मेंढपाळांचा, कोणाला राजाचा, कोणाचा शिपाईचा, आणि असे अनेक रोल सर्व वाटून झाले. आणि मग शेवटी जे राहिलेले होते म्हणजे जेनीला एक मेंढराचा रोल मिळाला आणि तिला सांगितलं तू मेंढरू बनायचं आहे. आणि ते तिने आनंदाने स्वीकारलं. आणि त्या नाटकाच्या प्रॅक्टिसच्या वेळेस ती त्या ठिकाणी हजर असायची. नाटकाच्या दिवशी तिने स्वतःच्या कल्पनेने ती इकडून तिकडून उड्या मारायची. जर कोणी पात्र जवळ आलं की त्यांच्याजवळ जाऊन ती त्यांच्या पायाला डोकं घासायची. कधी जाऊन त्या गव्हाणीच्या बाजूला बसून राहायची, कधी थोड्या वेळ उड्या मारायची. आणि सर्व प्रेक्षकांचं लक्ष तिने वेधून घेतलं होतं. नाटक झाल्यावर सर्वांनी त्या मेंढरू बनलेल्या जेनीची प्रशंसा केली आणि तिचं कौतुक केलं. ह्या ठिकाणी कुठलं आपल्याला काम जे आहे हे लहान मिळतंय की मोठं मिळतंय हा प्रश्न नाही, परंतु ते काम आपण किती आनंदाने करतो हे खूप महत्त्वाचं आहे. जे काही आम्ही करतो ते आम्ही देवासाठी करतो, मग ते काम लहान असो किंवा मोठं असो. पाऊल म्हणतो जे काही कराल ते देवासाठी करा आणि त्यातून असं काम करा की त्यातून लोकांना ख्रिस्त दिसू द्या. जी जबाबदारी आपल्याला दिलेली आहे ती आनंदाने स्वीकारा आणि ते काम आनंदाने करा. समाधानाने काम करायचे असेल तर असं समजा की हे काम मी देवासाठी करत आहे. मग ती कुठलीही जबाबदारी लहान असो किंवा मोठी असो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, कैसेकरास पत्र ह्याचा 3 अध्याय आणि 23 वचन, कॉलेशियन्स चॅप्टर 3 and verse 23. आणि जे काही तुम्ही करता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.